नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आज आहे ना मी तुम्हाला आगळी वेगळी शिमला मिरचीची भाजीची रेसिपी नाही म्हणता येणार, भाजी दाखवणार आहे मी कशी बनवली आहे ते. म्हणजे मी काय केलं माहिती का, शूटच नाही केलं. म्हणजे मी कॅमेरा चालू केला पण क्लिकच नाही दाबलं, त्यामुळे ते शूट नाही झालं. तर मी जे काही बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. पण आजचं वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे. मस्त आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण वाटते. पण काय माहिती पाऊस येईल का नाही. तर चला तुम्हाला दाखवते पावसाचं वातावरण. हे बघू शकता किती मस्त वातावरण झालं. इकडनं एवढं दिसते का नाही काय नाही, पण असं ऊनच नाही आहे बिलकुल. 9-10 वाजले तरी पण असं काही वातावरण झालेलं आहे. पण काय माहिती आज पाऊस वगैरे येतो का काय. वातावरण तर तसं दिसते. थंड थंड मस्त वातावरण झालं ना आज. तर थंडी पण वाजत होते थंड थंड. आणि हे बघा माझं फूल मस्त असं खराब झालंय जरा. तर मंडळी मी आज वेगळ्या पद्धतीची शिमला मिरचीची भाजी बनवते. ह्याचे देठ कापायचे आणि पहिलं तर ह्याला आहे ना तेलात असं फ्राय करून घ्यायचं, देठ काढून आणि मधून चिरून असं मस्त भाजून घ्यायचं ह्याला चांगलं तेलात. त्यानंतर तर गाईज बघू शकता ही अशी काय मस्त झाली आहे ढोबळी मिरची. जे खाणारे लोक नाही आहेत ना ते पण मस्त आवडीने खातात अशी काही झालेली आहे ढोबळी मिरची. आणि ह्यात कांदा बारीक बारीक 2 मोठे कांदे चिरायचे, टमॅटो, कढीपत्ता, तेलामध्ये जिरे मोहरी टाकायचं. आणि मग जिरे मोहरी टाकल्यानंतर थोडं तेल तापल्यानंतर कांदा टमॅटो टाकून त्याची प्युरी बनवून घ्यायची. मग ते भाजून झाले की सगळे मसाले टाकायचे आपल्या घरातले, धने पावडर, मिरची पावडर. आणि हे असं वापरून घ्यायचं थोडा वेळ. ह्यात शिमला मिरची टाकून अशी काय मस्त झाली बघू शकता तुम्ही. तर गाईज काय झालं माहिती का, मी कॅमेरा चालू केला आणि रेसिपी शूट करत होते आणि मग मी ऑनच नाही केलं. आणि कॅमेरा ऑन केला होता पण ते क्लिक नव्हतं केलं. जसं रेकॉर्डिंग होतं ना तसं क्लिक नाही केलं. माझी भाजी बनवायचं ट्राय चाललंय. आणि मग मी नंतर बघते भाजी बनवून झाली आहे माझी आणि मी बघते ते क्लिकच नव्हतं केलं. म्हणलं अरे देवा, क्लिकच नाही केलं मी हे भाजी शूट करताना. सो सॉरी गाईज, मला रेसिपी नाही शेअर करता आली. पण हे ना हे बघू शकता अशी काही भाजी झाली आहे त्याची मस्त. पण मी रेसिपी सांगते. ह्यात आहे ना बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, तेल. पहिलं आहे ना तुम्हाला पहिलं ती रेसिपी तर दाखवली आहे. पहिलं उभे कापून घ्यायचे, भरल्या वांग्यामध्ये कसं कापतो आपण शिमला मिरचीला तसं कापून घ्यायचं. त्यानंतर तेलामध्ये मस्त फ्राय करायचं, फक्त शिमला मिरचीच फ्राय करायचं. त्यानंतर तेल टाकायचं, जिरे मोहरी, कांदा टमॅटो, कढीपत्ता टाकायचं. मस्त त्यांना ते चांगलं शिजल्यावर कांदा आणि टमॅटो मग मीठ टाकायचं, हळद, मिरची पावडर, लाल तिखट, आपल्याकडे जे मसाले आहेत ते टाकायचं. त्यानंतर आहे ना जी आपली शिमला मिरची होती ना, जी आपण तेलात भाजून घेतली होती मस्त, तर ती टाकायची. त्यानंतर मस्त फ्राय करून घ्यायचं, चांगलं भाजू द्यायचं, त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. परत एकदा तेलमध्ये ताट ठेवायचं, 5 मिनटं ठेवायचं. आणि मग त्यानंतर उघडल्यावर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, कोथिंबीर टाकायची. त्यानंतर गार्निश करायचं कोथिंबीरने. हे बघा असं काही झालं होतं बघू शकता. एक नंबर लागते खायला गाईज. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ज्यांना ढोबळी मिरचीची भाजी बिलकुलच नाही आवडत ना, तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा, नक्की आवडेल. तर रेसिपी आवडली असेल, रेसिपी तर नाही शेअर केली, भाजी जर आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.